भयकथा अंधारी वाट गावाबाहेर एक जुनी ओसाड वाट होती. कोणीही त्या वाटेवर सूर्यास्तानंतर जात नसे. लोक तिला अंधारी वाट म्हणत. कारण तिथे अंधार फक्त डोळ्यात नव्हे तर मनातही शिरायचा. रमेश त्या रात्री उशिरा निघाला होता. मोबाईलची बॅटरी संपत आली होती आणि दुसरा मार्ग नव्हता. समोर तीच अंधारी वाट. झाडांची वाकलेली सावली, वायाने हलणारी पाने आणि दाट शांतता. पहिलं पाऊल टाकताच त्याला जाणवलं. इथे शांतता खूपच जिवंत होती. थोडं पुढे गेल्यावर मागून त्वचप आवाज आला. रमेश थांबला. आवाज थांबला. तो चालू लागला. आवाज परत सुरू. कोण आहे तो ओरडला. उत्तर आलं नाही. पण थंड श्वासाची झुळूक त्याच्या मानेवरून गेली. अचानक वाटेच्या मधोमध त्याला एक जुना कंदील दिसला. तो आपोआप पेटला. कंदिलाच्या प्रकाशात एक आकृती उभी होती. तोंड दिसत नव्हतं, पण डोळे ते रमेशकडेच पाहत होते. ती आकृती हळूच म्हणाली, "परत जा. नाहीतर तू इथेच राहशील." रमेश घाबरून मागे वळला. पण वाटच गायब होती. आजूबाजूला फक्त अंधार आणि पावलांचे आवाज. खूप सारे. सगळ्या दिशांनी. तो पळू लागला. पण सावल्या त्याच्या आधी धावत होत्या. शेवटी तो कोसळला. डोळे मिटले. सकाळ झाली. गावक्यांना अंधारी वाटेजवळ रमेशचा मोबाईल सापडला. स्क्रीनवर शेवटचा मेसेज होता. "मी अजून चालतोय. पण वाट संपतच नाहीये." आजही कोणी त्या वाटेवर गेलं तर मागून कुणीतरी हळूच कुजबुजतं, "रमेश, चालत राहा."